नमस्कार. आज 32 शिराळा येथे शिंदे सरकार रायसिंग शिंदे यांच्या प्लॉटवरती झेंडू फुलाचा हा प्लॉट आहे. 1.5 एकरचा हा प्लॉट आहे. 30 ऑगस्ट रोजी आपण पहिला व्हिडिओ इथे बनवला होता. आजच्या बागेची परिस्थिती किंवा किती उत्पन्न निघतं हे आपण इथं बघणार आहे. आज हा तोडा चालू आहे. इथं फुलं तोडलेली आहे ती. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव आणि हा प्लॉट किती दिवसाचा आहे आणि आत्ता परिस्थिती काय तुम्ही बोलू शकता सांगा. रायसिंग शंकरराव शिंदे. मोठ्यानं बोला म्हणजे. रायसिंग शंकरराव शिंदे. हां, आजचा हा प्लॉट आहे. किती दिवसाचा प्लॉट आहे? 70 दिवसाच्या दरम्यानचा आहे. 70 दिवस झालेला आहे. ह्या प्लॉटला ट्रीटमेंट काय काय केलेलं आहे? ट्रीटमेंट एक वेळ आळवणी घातलेला आहे. हां, आणि एक वेळ लागवड घातली. लागवड दिलेली आहे. आणि आपला जे 7 दिवसाची ट्रीटमेंट आहे स्प्रेची, ते 15 दिवसाची ट्रीटमेंट 15 दिवसाचीच केलेली आहे. मग 7 दिवसाची तुम्ही केलेली नाही? केलेलं नाही. ओके, म्हणजे 7 दिवसाची ट्रीटमेंट करून आता जे माल निघतो या तुम्ही समाधानी आहात का? या मालात काय आता भरपूर समज. भरपूर समाधान आहे. किती माल निघतोय? आता रोजचा माल किती आहे? माल जवळजवळ 200-250 किलोच्या दरम्यान. रोजचा 200 ते 250 किलो माल आता निघायला लागलेला आहे. म्हणजे डेली तोडा तुमचा चालू आहे. चालू आहे. बरोबर आहे. आता जर का बघितलं तर आता एक ट्रीटमेंट तुम्हाला मी खालून सोडायसाठी एक ट्रीटमेंट दिली. तर 1.5 एकरासाठी आपण खतं किती देणार आहे प्रत्येक 10 दिवसाला? DAP आणि MOP. काय 7 किलो DAP आणि 7 किलो MOP म्हणजे फक्त प्रत्येक 14 किलो खतं आपण खालून देणार आहे आता. हो. बरोबर आहे. 1.5 एकरासाठी पाट पाट पाण्याबरोबर. आणि स्प्रेला आपलं जे शेड्यूल चालू आहे 15 दिवसाचं ते आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ह्यातनं तुम्ही आपलं जी AMPL कंपनीचं सुपर ॲग्रो बुस्टर वापरलेलं आहे, ह्यातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? शेतकऱ्यांनी ते वापरावं. वापरल्यानंतर रिझल्ट खूप चांगला आहे, उत्पादन चांगलं आहे. आणि खर्च जर का बघितलं तर तर कमी आहे. कमी म्हणजे किती टक्के कमी आहे? तसं 50% कमीच आहे म्हणा. 50% कमी आहे. म्हणजे तुम्हाला जर का वाटतं की 50% कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे 50% खर्च कमी करून उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज हा या प्लॉटचा तोडा चालू आहे. रोजचा 200 ते 250 किलो माल इथं आपल्याला मिळतो आणि खूप चांगल्या पद्धतीची बाग इथं ग्रोथ आपल्याला दिसते. धन्यवाद. तरी बोला. तरी बागेची पूर्ण हेळसांड नाही. हां, बाग बांधलेली नाही. बागेला पाणी वेळेवर नाही. बागेला लागवड वेळेवर नाही. नाही. म्हणजे लक्ष 100% बागेकडे नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. 50% बागेकडे लक्ष 50% बागेकडे लक्ष असून सुद्धा एवढा रिझल्ट चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. नाही. धन्यवाद.